जरांगे पाटील यांची डेडलाईन जवळ येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ओबीसींमध्ये जनजागृती करण्यासाठी आज वर्ध्यात ओबीसींचा एल्गार मेळावा। राष्ट्रवादी अजितदादा गटाचे ओबीसी समन्वयक आहे ईश्वर बाळबुते आपल्यासोबत आहे। ईश्वर भाऊ, काय सांगणार, काय की कसं नियोजन असणार आहे सभेचं? या सभेची पूर्ण तयारी झाली। गेल्या हप्त्याभरापासून आम्ही इथं सभेची तयारी करतो आहे आणि साधारणतः ही सभा 12 वाजता इथं चालू होईल। आपण पाहताय इथं ह्या विदर्भात ही पहिली सभा आहे आणि या सभेला भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीपासून कार्यकर्ते येणार आहेत आणि ही सभा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने होणार। विदर्भातले कार्यकर्ते जे आहेत ते ह्या सभेसाठी उत्सुक आहेत। सगळ्यांना भुजबळ साहेबांचा आणि ओबीसी सगळ्या नेत्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे आणि जवळपास हे हाऊसफुल सभा अशी होणार। विजय वडेट्टीवारांचंही ओबीसींसाठी काम आहे, त्यांच्या संघटना काम करते, पण आज ते भुजबळांच्या मंचावर या ठिकाणी नसणार आहे। नाही, आम्हाला तर ही माहिती होती परवा की विजय वडेट्टीवार साहेब येणार आहेत। आता ते आहेत की नाही आहेत याची मला कल्पना नाही, पण मी त्यांच्याबद्दल जास्त बोलू शकणार नाही। पण ह्या सर्व ओबीसी समाजासाठी सगळ्यांनी एकत्र आल्या पाहिजे या मताचे आम्ही आहोत। ओबीसींची ताकद, नेतेच एका मंचावर येत नसून दोन मोठे नेते, तर ताकद विभागली जाणार नाही। आता कुणाच्या राजकीय अडचणी असू शकतात, ताकद ही ह्या समाजाची असते, ताकद ही कार्यकर्त्यांची असते आणि त्या नेत्यांच्या मागे जो समाज होतो। मी आज तर भुजबळ साहेबांचे आभार मानेल की त्यांनी सत्तेत असताना, मंत्री असताना या ओबीसी समाजासाठी ते मैदानात उतरले, म्हणून हा जवळपास महाराष्ट्रातला कार्यकर्ता ओबीसी समाज भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।